नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे उर्मिलास किचन चॅनलमध्ये। तर आज आपण ना कलेजी मसाला बनवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे कलेजी घेतलेली आहे। ही मी कोंबडीची कलेजी घेतली आहे। आलं लसूण पेस्ट, एक कांदा, कोथिंबीर आहे, गरम मसाला घेतलेला आहे, चिकन मसाला आपला, मीठ, लाल तिखट आणि इथे घेतलेला आहे मी वाटण। हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे। तर आता मी इथे एक कढई घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण तेल घालूया 2 चमचे। तर मी इथे आता तेल घालते, 2 पळी तेल घालते मी याच्यामध्ये। तर आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालते। मगाशी मी तुम्हाला कढीपत्ता नव्हता सांगितला, तर आपण ह्याच्यात कढीपत्ता घालूया। तर मी कढीपत्ता टाकला याच्यात। आता मी याच्यात कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा। आता कढीपत्ता चांगला परतवला, आपण त्याच्यात कांदा घालूया। आता कांदा घालून ना आपण व्यवस्थित हे परतून घ्यायचं। आता हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचंय। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आपल्याला, चांगला परतून भाजून घ्यायचा व्यवस्थित। कांदा कच्चा राहता कामा नये, नाही तर तो खूप दातात मला असा कच्चा कच्चा लागतो। आता कांदा आपला व्यवस्थित भाजतोय। आता याच्यामध्ये मी ना आलं लसूण पेस्ट घालते। आता मी आलं लसूण पेस्ट घातले। आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये ना लाल तिखट घालते मी। तुम्ही जितकं तिखट खात असाल त्याच्या हिशोबाने लाल तिखट घाला। लाल तिखट घालून ना व्यवस्थित परतून घ्यायचं। यामध्ये मी थोडंसं ना काश्मीरी मिरची पावडर पण थोडीशी घालते। आता मी यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालते। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात आपलं कांदा खोबऱ्याचं जे वाटण करून घेतलंय ना आपण, ते पण ऍड करू। आता व्यवस्थित छान परतून घेऊ। हे चांगलं मसाल्यांमध्ये एकजीव झालं पाहिजे। असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला, त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। छान ना परतून घ्यायचा। आता जरा वेळ आपण असाच ठेवूया मसाला परतायला। आता आपण ह्याच्यामध्ये ना चिकन मसाला जो घेतलेला तो ऍड करून घेऊया। तर याच्यात मी थोडा चिकन मसाला ऍड केला आणि हे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणी ऍड करते। आता तुम्हाला ती
ग्रेव्ही किती घट्ट पातळ हवी त्याच्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये. आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण कलेजी ऍड करून घेऊया. आता ह्यामध्ये मी कलेजी घालते. आता कलेजीला व्यवस्थित ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे. हा सगळा मसाला कलेजीला व्यवस्थित लागायला पाहिजे. आता हे 1 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता हे मिक्स करून घेऊ आपण. आणि यामध्ये मी आता पाणी ऍड करते आणि याला शिजायला ठेवते. आता यामध्ये मी मीठ घालते आणि शिजायला. यामध्ये मी आता मीठ ऍड करते. आता हे ना मिक्स करून घ्यायचं एकदा आणि शिजायला ठेव. आता हे मिक्स करून घेऊया आणि मी आता हे शिजवून घेते झाकण ठेवून. तर आता बघा आपली कलेजी व्यवस्थित छान शिजून झालेली आहे तयार. तुम्हाला जर अजून ड्राय करायची असेल तर अजून ड्राय करू शकता. मी एकदम ड्राय नाही करत आहे, मी अशी थोडी मीडियमच ठेवते. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया आणि तिला आता सर्व करूया. आता आपण कलेजी सर्व करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला कशी वाटली कलेजी मसाल्याची रेसिपी नक्की सांगा. थँक्यू.